प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रियानो, पुन्हा एकदा आजचा हा नवीन संदेश परमेश्वरानं तुमच्यासाठी या ठिकाणी सांगण्यासाठी मला दिलेला आहे. हा संदेश ऐकल्यानंतर प्रियानो, जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची गरज भासते, तुमच्या प्रार्थना काही विनंत्या गरजा असतील तर नक्की या स्क्रीनवर दिलेला ज्या माझ्या नावाच्या लगत जो फोन नंबर आहे त्यावरती तुम्ही फोन करून मला तुमच्या प्रार्थना विनंत्या कळवू शकता. त्याचबरोबर रोपे टी व्ही चॅनलवर रोज सकाळी 8:30 ते 9 अर्धा तास हा संदेश प्रसारित केला जातो. पुन्हा एकदा त्याचं पुनश्च प्रसारण रोज सायंकाळी 5 ते 5:30 या वेळेत होत असतं. तर नक्की कृपया तुम्ही पहा आणि इतरांना देखील पाहण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण पुन्हा एकदा नव्या संदेशाकडं आपण आपलं लक्ष लावूया. आजचा हा संदेश प्रियानो नक्की तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये नव्यानं एक संजीवन आणि आशीर्वाद घेऊन तुम्हाला आशीर्वादित करेल. आजचा हा संदेश आहे, विशेष करून त्याचं टायटल द्राक्षारस. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की काना येथील लग्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं जो पहिला चमत्कार केला तो म्हणजे पाण्याचा द्राक्षारस केला. खरं तर प्रभू येशू ख्रिस्त आणि मरिया आणि शिष्यांना त्या विवाहामध्ये निमंत्रण होतं. पवित्र शास्त्र सांगतं काना येथील लग्नामध्ये येशू ख्रिस्त, त्याची आई मरिया आणि त्याचे शिष्य हजर होते. भोजन उत्तमरित्यानं झालं, परंतु त्या कुटुंबाकडला द्राक्षारस संपला. अशा वेळेला पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की त्या कुटुंबावरती ते संकट आलं होतं. द्राक्षारस सरल्यामुळं संकट आलं होतं आणि मरिया येशूला म्हणाली त्यांच्याकडे द्राक्षारस नाही. परंतु प्रभू म्हणाला, बाई, तुझा माझा या घटनेशी काय संबंध? परंतु ती निराश आणि नाराज न होता तिनं तिथं असणाऱ्या त्या कामगारांना किंवा त्या लोकांना सांगितलं, प्रभू जे काही सांगेल ते तुम्ही करा. तर तिचा विश्वास होता की प्रभू योग्य ते योग्य वेळी करतो. आणि म्हणून तात्काळ आम्हाला पाहायला मिळतं तिथं जे रांजण होते काना येथील लग्नामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे योहान कृष्णवर्तमानामध्ये की ते रांजण ते त्या ठिकाणी होते. योहान कृष्णवर्तमान 2 अध्याय. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथील लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यालाही लग्नाचे आमंत्रण होते आणि द्राक्षारस सरला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशूने तिला म्हटले, बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने चाकरास म्हटले, हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा. तेथे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवल्या होत्या. त्या 2-2 किंवा 3-3 मन मावतील अशा त्या होत्या. येशूने त्यास म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्या त्यांनी तोंडोतोंड भरल्या. मग त्याने त्या सांगितले, आता त्यातून काढून जेवण कारभाराकडे न्या. तेव्हा त्याने तसे नेले. तेव्हा जेवण कारभाराने पाण्याचा झालेला द्राक्षारस चाखला. तो कोठलाही त्याला ठाऊक नव्हते, पाणी काढणाऱ्या चाकरास ठाऊक होते. तेव्हा जेवण कारभाराने वराला बोलावून म्हटले, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याल्यावर मग नीरस वाढितो. तुम्ही तर चांगला द्राक्षारस अजून ठेवला आहे. येशूने आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ गालिलातील काना येथे करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याचवर विश्वास ठेविला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफरनहूमास खाली गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत. त्यानं पवित्र शास्त्रात नव्या करारामध्ये काना येथील लग्नात येशू ख्रिस्तानं पाण्याचा द्राक्षारस केला हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु इथं हे सांगितलेलं आहे विशेष करून की हा जो होता तो द्राक्षारस होता. माझ्या प्रियानो, अनेकदा लोकांचा भ्रम आणि द्विधा मनस्संशय असा आहे की येशू ख्रिस्तानेच पाण्याचा द्राक्षारस केला, मग द्राक्षारस प्यायला काय हरकत आहे? आज मी देवाचा सेवक तुम्हाला या संदेशावरून, या शास्त्र भागावरून हा उपदेश मी तुम्हाला करू इच्छितो की द्राक्षारस म्हणजे
द्राक्षांचा तो रस आहे. आज आम्हाला जो पाहायला मिळतो तो वाईन किंवा दारू या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. ते मद्य आहे आणि मद्य पिणारा मद्यपी होत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं जो द्राक्षारस केला तो पाण्याचा द्राक्षारस होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं अनेक लोक याचा संदर्भ देत दारूचं किंवा वेगवेगळ्या द्रव्यांचं सेवन करत आहेत आणि त्यामुळं ते ॲडिक्ट होऊन ते त्यांचं थोडं थोडं पिणं हे अधिक होतं आणि त्या दारूचा परिणाम त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या शरीरातील यकृतावर म्हणजे लिव्हरवर होऊन मनुष्य आज नाशाकडे चाललेला आहे. प्रियानो, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये शलोमोन राजानं नीतिसूत्राच्या पुस्तकात 20व्या नीतिसूत्रामध्ये पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की द्राक्षारस हा कसा आहे, तर द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. आजचा हा संदेश ऐकत असताना मी प्रभूला प्रार्थना करू इच्छितो आणि करीतो की प्रियानो, आज अनेक कुटुंबामध्ये वाद, वैर्य, कलह, वितुष्टपण, अनेक आर्थिक संकट, कौटुंबिक वादविवाद कशामुळे घडत आहेत? बऱ्याच गोष्टीमध्ये दारू, व्यसन या द्राक्षरसाचं सेवन हे त्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून अनेक समाजामध्ये आज तरुण लेकरं ऐन तरुणपणामध्ये व्यसनाच्या आहारी जाऊन मरत आहेत, तरुण विधवा होत आहेत आणि तुम्ही कमवलेला पैसा चुकीच्या ठिकाणी जात आहे. आजच्या संदेशाद्वारे मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की शलोमोन राजानं ज्याप्रमाणे 20व्या नीतिसूत्रामध्ये पहिल्या वचनात तो म्हणतो द्राक्षारस चेष्टा करणारा आहे. आज जे लोक द्राक्षारस, जे वाईन, दारू पित आहेत, त्यांना मला सांगू द्या की पिल्यानंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटतं, तुम्हाला ताकद आल्यासारखे वाटतं, तुम्हाला हवेत असल्यासारखं वाटतं. परंतु जेव्हा लोक तुम्हाकडे पाहतात, ज्या रस्त्यावरून तुम्ही जात असता, ज्या वाहनावरून तुम्ही जात असता, तेव्हा तुमचं ते रूप पाहून लोक तुमची टिंगल आणि चेष्टा करत असतात. बरेचदा दारूचं सेवन करून वाहन चालवल्यामुळं मरण, अपघातामुळं लोक मरण पावत आहेत. आजचा संदेश परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकवा जागृत करण्यासाठी पाठवत आहे. जर तुमचं कुटुंब सुखी व्हायचं असेल, जर तुमच्या उद्योग नोकरीतून येणारा पैसा टिकून राहावा, तुमच्या घरामध्ये जर शांती राहावी, तुमची लेकरं उत्तमरित्यानं वाढावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या बंधूंनो, ही गोष्ट लक्षात घ्या की ज्या द्राक्षरसाचं, ज्या दारूचं तुम्ही सेवन करत आहात, त्यामुळं आज आसपासचे लोक तुमची चेष्टा करत आहेत. खुद्द तो द्राक्षरसच तुमची चेष्टा करत आहे. म्हणून बायबलमध्ये देवाचं वचन सांगतं त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. पुष्कळदा दारू पिल्यानं आतल्या गोष्टी बाहेर येतात. आपल्या वैयक्तिक जीवनातल्या गुपित गोष्टी, आपल्या कुटुंबातल्या अनेक गुपित गोष्टी आपण इतरांपुढं प्रगट करतो. तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा त्याचा ताबा सुटलेला असतो, त्याच्या मेंदूवर ताबा राहत नाही. आणि यामुळं हा द्राक्षरस सेवन करणं शरीरास घातक तर आहेच, पण तुमच्या कुटुंबाला ते घातक ठरत आहे. तुमच्या उद्योग व्यवसायाला ते घातक ठरत आहे. तुमच्या सामाजिक जी तुमची समाजामधली जी तुमचं जो सन्मान आहे त्याला घातक ठरत आहे. आणि म्हणून देवाचा सेवक मी तुम्हाला सांगू इच्छितो की बस झालं द्राक्षरसाचं सेवन करणं, दारूचं सेवन करणं बस झालं. आता तरी शहाणे व्हा. शरीर जेव्हा आजारी पडतं
तेव्हा डॉक्टरांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट येतो आणि मग डॉक्टर सांगतात तुमच्या लिव्हरला सूज झालेली आहे. मग डोळ्यातून हळूहळू अश्रू येऊ लागतात आणि मग आपण केलेल्या चुका त्या व्यक्तीला आठवू लागतात आणि मग तो हात जोडून डॉक्टरना गयावया करू लागतो, मी इथून पुढे पिणार नाही, काहीतरी मार्ग सांगा. डॉक्टर सांगतात की तुझं लिव्हर आता पाझरत आहे, पोटामध्ये पाणी साठण्याची वेळ आलेली आहे. माझ्या प्रियानो, आज अशा अवस्थेत तुम्ही आहात काय? तरुणानो, कुसंगतीने तुमची नीती बिघडली जात आहे काय? सावध राहा. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. परमेश्वराचं प्रतिरूप असं मनुष्याला त्याने निर्माण केलं. पण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा परमेश्वरानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय 5 वचन, 6वा अध्याय उत्पत्ती 6 आणि 5 मध्ये पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. आज तो परमेश्वर या भूतलावरील प्रत्येक मानवाकडं, प्रत्येक कुटुंबाकडं, प्रत्येक समाजाकडं परमेश्वर पाहत आहे. आणि आज आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, दवाखान्यामध्ये गर्दी आहे, औषध दुकानामध्ये गर्दी आहे. बरेच जायला कारण की दारूच्या दुकानामध्ये देखील आम्हाला गर्दी पाहायला मिळते. आणि प्रियानो, मनुष्याच्या मनामध्ये अनेक लोक चुकीच्या संगतीमुळे दारूच्या व्यसनात पडत आहेत. काही लोक हॉबी म्हणून, एक आनंद म्हणून ते त्याकडं त्याचा आस्वाद घेत आहेत. काही लोक त्यांना निर्माण होणारी संकट किंवा समस्या त्यातून सुटकारा म्हणून घेत आहेत. प्रियानो, त्याला हे उपाय नाही आहे. द्राक्षरस उपयोगी नाही, उपद्रवी आहे. आणि म्हणून जेव्हा पवित्र शास्त्रात परमेश्वर पाहिलं की मानवांची दुष्टाई वाढलेली आहे, 9व्या वचनात बायबलमध्ये लिहिलं आहे, नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमात राहत असे. नोहाला शेम, हाम व यापेत असे 3 पुत्र झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्माने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो ती त्याला भ्रष्ट अशी दिसली, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या काळात उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं नोहा हा धार्मिक होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. शेम, हाम, याफेत असे 3 पुत्र त्याला होते, 3 सुना होते, चांगली पत्नी होती. आणि परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि जलप्रलयानं पृथ्वी नाश होणार होती, म्हणून परमेश्वर नोहावर जबाबदारी दिली की तू तारू बनव. नोहानं देवाचं ऐकलं, नोहानं तारू बनवलं आणि त्या तारूमध्ये येण्यासाठी त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं. पत्नीने नोहाचं ऐकलं. दोघांनी मिळून आपल्या मुलांना सांगितलं, मुलांनी ऐकलं, मुलांनी आपल्या पत्नीला सांगितलं आणि नोहाचा संपूर्ण परिवार तारूमध्ये त्या 40 दिवस 40 रात्री पाऊस पडला, त्या जलप्रलयामध्ये सुरक्षित होता. जेव्हा मनुष्य परमेश्वराचं ऐकतो तेव्हा सुरक्षित राहतो. परंतु तारूच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी नागपुड्यापर्यंत पाणी येईपर्यंत ऐकलं नाही आणि जलप्रलयानं सगळ्यांचा नाश झाला. हे सर्व खरं आहे. परंतु एक गोष्ट आज मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की जो धार्मिक नोहा होता, ज्यानं देवाचं ऐकून तारू बनवलं, त्याच्या कुटुंबाचा बचाव झाला. परंतु नोहा तारूतून बाहेर आल्यानंतर मात्र एक वेगळी घटना घडली आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो, पवित्र शास्त्रात उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय आणि 20वा वचन, उत्पत्ती 9:20, नोहा शेतकरी होता, त्याने द्राक्षांचा मळा लाविला, तो द्राक्षारस पिऊन मस्त झाला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. धार्मिक मनुष्य, देव सांगेल ते ऐकणारा मनुष्य, परंतु त्याच्या जीवनामध्ये प्रियानो एक उलथापालथ घडली. त्यानं काय केलं? त्यानं द्राक्षारस तो इतका पेला की तो शास्त्र सांगतं तो द्राक्षारस पिऊन मस्त झाला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. प्रियानो, व्यसन माणसाचं वस्त्रहरण करतं, त्याचं आर्थिक नुकसान करत आहे,
त्याला समाजातून त्याचा जो सन्मान निघून जातो. नोहाला जो कुटुंबामध्ये, समाजामध्ये जो मान सन्मान होता, त्याच्या कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास काही कळवले. तेव्हा शेम व हापे त्यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले, पाठमोर होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. दारू उतरून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या पुत्राने काय केले ते नोहाला समजले. पहा, नोहानं सगळं चांगलं काम केलं, परंतु नोहा दारू पिला आणि त्यामुळं त्याला नग्नावस्था, उघडा नागडा तो पडलेला आहे. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज तुमच्या कुटुंबामध्ये जे लोक दारूचं सेवन करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या बंधू, बस झालं. परमेश्वरात तुझ्याकडे पाहत आहे. देवाच्या दृष्टीने तुझं जीवन मौल्यवान आहे. देवाच्या दृष्टीने तुझे कुटुंब देवाला प्रिय आहे. परमेश्वराने तुला कुटुंबामध्ये तुझ्यावरती एक बाप म्हणून जबाबदारी दिलेली आहे. परमेश्वराने तुला त्या कुटुंबामध्ये तुला एक आशीर्वादाचं माध्यम म्हणून ठेवलेलं आहे. परंतु आज कोणत्या गोष्टीमुळं तुम्ही दारूचं सेवन करत आहात की ज्यामुळं तुमचे आर्थिक नुकसान होत आहे, तुमचं सामाजिक नुकसान होत आहे, तुमचं शारीरिक व्याधीला तुम्ही पाचारण करत आहात. आज देवाचं ऐका. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, योब हा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा मनुष्य होता. त्याला संतती आणि संपत्ती पुष्कळ होती. 7 पुत्र 3 कन्या होत्या. पुष्कळ मेंढर, ऊंट, गाढवी, बैल इतकं त्याचं धन होतं. परंतु समस्या कुठं होती? त्याचे जे 7 पुत्र होते आणि त्या 3 कन्या एकमेकाच्या घरामध्ये आळीपाळीनं खाणे पिणे याकडे ते लक्ष देत होते. द्राक्षारस सेवन करत होते. देवाच्या सेवकाची मुलं हे द्राक्षारसामध्ये मस्त झालेत. शास्त्र सांगतं खाणे व पिणे यामध्ये देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यामध्ये देवाचं राज्य आहे. माझ्या प्रियानो, आज तुम्ही कशामध्ये आनंद पाहतात? शलोमोन राजा म्हणतो, नजरेस येईल तसा चाल, मनास वाटेल त्या मार्गाने जा, तुझं हृदय तुला आनंद देव. पण तुझ्या सर्व मार्गात परमेश्वर तुझा झाडा येईल हे तुला ठाऊक असू दे. प्रियानो, आपलं जीवन हे परमेश्वरानं आपल्याला चांगल्या गोष्टीचं सेवन करण्यासाठी, उत्तम ते खाण्यासाठी, उत्तम ते पिण्यासाठी, जे शरीराच्या दृष्टीनं योग्य आहे, जे आम्हाला सदृढ बनवतं, निरोगी ठेवतं, निर्दोष ठेवतं, असं अन्न खाणं, अशा गोष्टींचं सेवन करणं योग्य आहे. परंतु आज समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, दारूच्या अधीन गेलेले लोक पूर्ण आयुष्य जगत नाही आहेत. नशा यामुळे त्यांची दशा होत आहे. भाकरीच्या तुकड्याला देखील लोक मुताड होत आहेत. माझ्या बंधूचा संदेश तुझ्याकडे येत आहे. बायबल सांगतं पवित्र शास्त्रामध्ये की जेव्हा दानिएल, शद्रक, मेशक यांना नबुकदनेस्सर राजानं पकडून नेलेलं आहे, तेव्हा शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये, की राजा खात असते ती मिष्टान्न. दानिएलाच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं, 1 अध्याय आणि 8वं वचन, राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा राजाच्या महालात त्यांना जाण्याची संधी मिळाली, उत्तम मिष्टान्न, पुष्कळ द्राक्षारस पिण्याची संधी होती, मौज मजा करण्याची संधी होती, पण शास्त्रात लिहिलेलं आहे, दानिएलानं नम्रपणे विनंती केली. तो काय म्हणतो की द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ नये. मिष्टान्न राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ नये, होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, आज तुमचा निश्चय तुम्हाला वाचवू शकतो. तुमची झालेली शारीरिक हानी पुन्हा परमेश्वर तुम्हाला सदृढ आरोग्य देईल. तुमची झालेली आर्थिक हानी परमेश्वर पुन्हा भरून काढेल. जर वेळीच तुम्ही दारूच्या सेवनापासून, कुसंगतीपासून, चुकीच्या मार्गापासून मागे फिराल तर
पवित्र शास्त्रात उल्लेख आहे. हा दानिएल म्हणतो, मला राजा खातो ते मिष्टान्न नको, राजा पितो तो द्राक्षारस नको. आणि मग जेव्हा त्यांनी हे नाकारलं, त्यांनी शाकान्न खायचं आणि फक्त पाणी प्यायचा निश्चय केला, पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे 14 वचन, त्यांनी त्यांची ही विनंती ऐकून 10 दिवस त्याजवर हा प्रयोग केला. 10 दिवसानंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून त्या अंगाने अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यास द्राक्षारस देऊ लागला. आज अनेक लोक आहेत, रोज मटण खाल्ल्याशिवाय, रोज दारू पिल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. अनेक लोक आहेत की अनेक लोकांबरोबर मौज मजा करून त्या ठिकाणी द्राक्षाचं, दारूचं सेवन आणि मटणाचं सेवन केल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, वेळी सावध राहा. पवित्र शास्त्रामध्ये माझ्या प्रियानो, इपिस्कराच्या पत्रामध्ये देवाचा सेवक पाऊल इपिस्कराच्या मंडळीला तो लिहित आहे. आणि तो काय म्हणतो इपिसच्या मंडळीला? पवित्र शास्त्रामध्ये इपिस्कराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय 15 पासून 21 पर्यंत, पाऊलाचे इपिस्करास पत्र 5वा अध्याय 15 पासून, तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या, संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, नोहा धार्मिक होता, त्यानं सर्व चांगल्या गोष्टी केल्या, पण द्राक्षरसाचं सेवन केल्यामुळं, भरपूर दारू पिल्यामुळं त्याला आपल्या अंगावरल्या कपड्याचं भान राहिलं नाही. तो उघडा नागडा पडला. घरातील त्याची जो स्थान होतं, घरामध्ये त्याच्याबद्दल जो आदर होता तो कमी झाला. आज पुष्कळदा तुमच्या परिवारातला, तुमच्या पत्नीला असणारा आदर, तुमच्या लेकरांना असणारा आदर तुमच्या दारूच्या सेवनानं कदाचित कमी झालेला आहे, आणि नक्की तो कमी झालेला आहे. आणि पुष्कळदा लोक म्हणतात, माझी बायको माझं ऐकत नाही, माझी मुलं माझं ऐकत नाही. याला कारण की तुम्ही परमेश्वराचं आणि परिवाराचं ऐकत नाही. याला कारण तुमचं दारू सेवन आहे. प्रिय बंधू, बस झालं, द्राक्षरसानं मस्त होऊ नका. आज समाजामध्ये तुम्हाला सामाजिक गोष्टीमध्ये स्थान नाहीये. तुम्ही बोलत असताना लोक तुम्हाला गप्प राहा म्हणतात. याला कारण तुम्ही नशा करत आहात, तुम्ही दारूच्या आहारी गेलेला आहात, मग समाजामधलं स्थान तुम्ही गमावून बसलेला आहात. जे लोक तुम्हाला पूर्वी विश्वास ठेवत होते, जे तुम्हाला सल्ला मागत होते, आज त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेले आहे. याला कारण तुम्हाला त्यांनी दारुड्या ही उपमा दिलेली आहे. आज अनेक कुटुंबामध्ये माता आपल्या मुलांसाठी रडत आहेत, स्त्रिया आपल्या पतीसाठी रडत आहेत, आई वडील आपल्या मुलांसाठी रडत आहेत. मी देवाचा सेवक हात जोडून त्यांना सांगत आहे, बस झालं, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपण आहे, त्यामुळे जिंकणारा शाणा नव्हे. माझ्या प्रियानो, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्यास, अनेक उद्योग नोकऱ्या जाण्यास द्राक्षरस कारणीभूत झालेले आहे. अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत, अनेक लोकांनी आपली कुटुंब गमावलेले आहेत. आणि म्हणून आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. प्रियानो, हा शलमोन राजा म्हणत आहे, द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारा आहे, त्यामुळे जिंकणारा शाणा नव्हे. तो पेल्यामध्ये कसा उतरतो, परंतु जेव्हा तो पिल्यानं आतमध्ये झोंबतो आणि मग आमच्या मुखातून प्रियानो आम्ही सर्पासारखे डुलू लागतो. आणि सर्प जसा जीभ बाहेर काढून तो फणा काढतो, अशी कधी कधी मनुष्यांची नशा केलेली अवस्था होते. आणि तुमच्या मनातून, तुमच्या अंतकरणातून अनेक चुकीचे शब्द निघू लागतात. अनेकांना तुम्ही दुखवता, अनेकांना तुम्ही दुःख देता. घरातील लोक,
चांगल्या प्रकारचे मित्र, चांगल्या प्रकारचे वडीलधारे यांना तुम्ही अपमानित करता. आणि मग नशा उतरल्यानंतर आपण म्हणतो, तुम्ही म्हणता की मला काही समजलं नाही, मला काही कळलंच नाही. तोपर्यंत तुमचं स्थान घरातील, समाजातील, कामाच्या ठिकाणचं कमी झालेलं असतं. म्हणून आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण आता दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. ते प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. खरंच पाऊल रोमकराच्या पत्रात 12व्या अध्यायामध्ये म्हणतो, बंधूनो, मी तुम्हास विनंती करून सांगू इच्छितो की पाऊलाचं रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या वचनामध्ये 12व्या अध्यायामध्ये पाऊल म्हणत आहे, यास तो बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. बंधूनो, जर हा संदेश तुम्ही आज मनापासून, अंतकरणापासून ऐकला असेल, तर तुमच्यासाठी पुन्हा ऐकवा. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर पुन्हा कृपा करण्यास, पुन्हा ऐकवा तुम्हाला क्षमा करण्यास, पुन्हा तुम्हाला त्याच्या दयेनं आपल्या कृपेत घेण्यास तो तयार आहे. परंतु पाऊल ज्याप्रमाणे म्हणतो, या युगाबरोबर समरूप होऊ नका. मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, या युगाबरोबर आणि या युगातल्या अनेक कुसंगतीबरोबर, चुकीच्या मित्रमैत्रिणीबरोबर, चुकीच्या लोकांबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. पक्षी देखील संध्याकाळी आपल्या घरामध्ये परततात. आज तुम्ही आपल्या घरी वेळीच येणं, आपल्या कुटुंबाला जडवून राहणं फार महत्वाचं आहे. आपल्या खिशामध्ये पैसा अजिबात ठेवू नका. रात्री अपरात्री तुम्ही बाहेर पडू नका. दारू पिऊन, नशा करून वाहन चालवू नका. मी तर म्हणतो, मुळीच नशा करू नका. नक्की परमेश्वर तुम्हाला अपघातापासून, शारीरिक आघातापासून, सामाजिक तुमच्या विठंबणेपासून तो परमेश्वर तुम्हाला वाचवेल. आणि ज्यांनी तुमची चेष्टा केली, ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं, तेच लोक तुम्हाकडे वळून म्हणतील, अरे हा बदलला, याचं जीवन बदललेलं आहे, आता हा चांगला मनुष्य आहे, शाऊलाचा पाऊल झाला आहे. माझा विश्वास आहे आजचा संदेश नक्की तुम्हाला तुमचं जीवन बदलण्यास सहाय्य करेल. जर तुम्ही पश्चाताप कराल, जर तुम्ही प्रार्थना कराल की हे प्रभू मला क्षमा कर, मी आज निश्चय करतो, मी आज निर्णय घेतो, ही बाटली मी आज टाकून देतो, हे चुकीचे मित्र जे मला खुणावतात त्यांची संगत सोडतो, मी वेळीच घरी येईन, चुकीच्या ठिकाणी अधिक वेळ मी बसणार नाही. निर्णय तुमच्या हाती आहे. जीवन बदलणारा परमेश्वर आहे. नक्की तुम्ही तंदुरुस्त राहाल, निरोगी राहाल, निर्दोष राहाल आणि तुमचं आयुष्य परमेश्वर नक्की आनंदानं, शांतीनं, आशीर्वादानं वाढेल. तुमची पत्नी आनंदित राहील, ती तुम्हाला सन्मान देऊ लागेल, तुमची मुलं तुम्हाला सन्मान देऊ लागतील, समाजामध्ये तुमची एक प्रतिष्ठा असेल. जर तुम्ही निश्चय करून निर्णय घ्याल तर देवबाप करो, या संदेशाद्वारे परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्यसनापासून, दारूच्या नशेपासून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नशेपासून परमेश्वर तुम्हाला अलिप्त करो आणि आपला भारत देश, आपलं राज्य हे सुस्थितीत आणि सुरक्षित राहण्यासाठी परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग करून घेऊ. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. जे या संदेशामध्ये निर्णय घेऊ इच्छितात की आजपासून मी निश्चय करत आहे की
पुन्हा दारू पिणार नाही, पुन्हा कुठली नशा करणार नाही. त्यांनी डोळे घट्ट बंद करा आणि या प्रार्थनेमध्ये स्वतःचं समर्पण करा. आपण प्रार्थना करू. थोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय नामामध्ये मी प्रार्थना करत आहे. द्राक्षरस चेष्टा करणार आहे, मद्य गलबला करणार आहे, त्यामुळे जिंकणारा शाणा नव्हे. म्हणून राजा येशू, हा संदेश ज्या प्रियजनांनी, ज्या बंधूंनी ऐकलेला आहे प्रभू, त्यामध्ये काही तरुण असतील, वृद्ध असतील, आज ज्या घरामध्ये माझ्या येशू हा द्राक्षारस ज्या कुटुंबाची नासधूस करत आहे, जे लोक नशा करून आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करत आहेत, आपल्या उद्योग नोकरीकडे ज्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, आर्थिक नुकसान आहे, व्यसनामध्ये आहेत, माझ्या येशू मी प्रार्थना करतो, याला तू त्यांना स्पर्श कर प्रभू. त्यांच्या मनातून हा दुष्ट विचार व्यसनाचा येशूच्या नावात निघून जाऊ दे. पवित्र आत्मा तू त्यांचा ताबा घे आणि प्रत्येक घराला माझ्या येशू तुझी शांती लाभू दे. प्रत्येक तरुण वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून वाचला जाऊ दे. प्रभू मी प्रार्थना करत आहे, भारत देश सुरक्षित असू लागू दे. या देशाला परमेश्वर तू वाचव. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुस्थिती, आरोग्य दे प्रभू. प्रत्येक जण निर्व्यसनी, निर्दोष होऊ लागू दे. त्यांच्या हाताला यश दे माझ्या देवा. आज या बंधूंनी पश्चाताप केलेला आहे बापा येशू, त्यांनी निर्व्यसनी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. येशू त्यांचं तू सहाय्य कर, तुझं गौरव होऊ दे. प्रत्येक घरामध्ये येशू तुझी मी शांती जाहीर करत आहे. प्रत्येक घरामध्ये परमेश्वरा वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या समेट होऊ लागू दे. मुलं ऐकू लागू देत आई वडिलांचं, पती ऐकू लागू दे आपल्या कुटुंबाचं, आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नामात ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.